मुलांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 2 मधला पहिला पाठ शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र. कसा होता हा महाराष्ट्र? नावातच आहे शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र. म्हणजेच काय? महाराष्ट्र कसा होता? काय परिस्थिती होती महाराष्ट्रात? आणि मग शिवाजींनी काय केलं? हे आपण आज या पाठात पाहणार आहोत. तुम्ही शाळेत शिवजयंती साजरी करता त्यावेळेस पोवाडे, शिवाजींवरची गाणी, शिवाजींवरच्या कथा या मोठ्या उत्साहाने तुम्ही शाळेत सांगता. अगदी बरोबर आहे की नाही? मग त्यांनी अशी काय मोठी कामगिरी केली की आपण त्यांना एवढे आदराने त्यांची शिवजयंती साजरी करतो, त्यांचे गोडवे गातो? चला तर मग आपण आज या पाठात पाहूया. तुम्ही शिवजयंतीला म्हणता शिवाजी महाराज की जय. ज्या व्यक्तीचा आपण जय जयकार करतो ती व्यक्ती नक्कीच महान कोणीतरी आहे. पहा, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ होता मध्ययुगाचा. म्हणजेच त्यावेळी सर्वत्र राजेशाहीचा पगडा होता. मग ते राजे, त्यांची सत्ता, चैनविलास, चैनीसाठी ते मग प्रजेकडे दुर्लक्ष करायचे, प्रजेचं हित लक्षात घेत नव्हते. पण अशातही काही राजे प्रजेच्या हिताचे काम करणारे होते. त्यामध्ये सम्राट अकबर, अशोक, विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यांचं नाव अदबीने घेतले जाते. त्याचबरोबर आपल्या शिवाजी महाराजांचंही नाव गौरवाने घेतले जाते. पहा बरं, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. प्रजेचं हित त्यांना कळत नव्हतं. त्या दोघांमध्येच आपापसात वैर होतं. ते नेहमी लढाया करत. यात हाल मात्र रयतेचे व्हायचे. रयत सुखी नव्हती. कोणताही उत्सव, सण समारंभ उघड करता येत नव्हते. पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित जागा नव्हती. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी लोकांची वतनं होती. या लोकांचंही आपल्या प्रजेकडे लक्ष नव्हतं. त्यांना फक्त वतन, नंतर जहागिरी यावरच त्यांचा डोळा होता. ते त्यासाठी आपापसात भांडत होते, लढत होते. या साऱ्यांचा परिणाम म्हणजे असणाऱ्या रयतेचे खूप हाल होत होते. या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंदी होती. हे सर्व शिवाजी महाराजांनी पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य महाराजांनी हाती घेतले. जे भांडखोर वतनदार होते त्यांना वठणीवर आणले. स्वराज्याचे कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच जे रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला आणि न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. सर्वांना मान दिला. अशी ही थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. म्हणून आपण त्यांचे गोडवे गातो, त्यांचा जय जयकार करतो. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. संतांची ते कामगिरी आपण पुढील पाठात पाहूया.